इस न्यूज के स्पॉन्सर है हॉटेल मदीना, मक्का मस्जिद, बीजापुर बेस, सोलापूर। सोलापूर शहरातील रंगभवन जवळ असलेल्या मराठी मिशन संचलित रॉजर्स इंग्लिश मीडियम शाळेतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या ठिकाणी इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या लवकुश जाधव या विद्यार्थ्याने कटिंग करून शाळेत न आल्याने मुख्याध्यापकाकडून सदर विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे। विद्यार्थ्याच्या पोटात तसेच गालावर मारहाण केल्यानंतर विद्यार्थीला पोटात दुखू लागले, तसेच कानातून रक्त बाहेर आल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे। या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून विद्यार्थीला तात्काळ सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्या ठिकाणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करून सदर विद्यार्थ्याचे एक्सरे आणि सोनोग्राफी करण्याचे काम सुरू आहे। याबाबत अधिक माहिती देताना विद्यार्थ्याचे नातेवाईकांनी काय माहिती दिली आहे पाहूयात। काय झालं नेमकं प्रकरण काय आहे? माझ्या मुलाला शाळेत केस कटिंग नाही केल्यामुळे मारलेत सरांनी, प्रिन्सिपल सरांनी। शाळेचं नाव काय? रोजर्स इंग्लिश मीडियम स्कूल। कितवीला आहे मुलगा? 9वी। काय झालं नेमकं? कुठं मारलंय? का कुठल्या कारणाने मारलंय? केस कटिंग साठी मारलेत त्याला आणि कानातून रक्त येत होतं, पोटात बुक्की मारलंय आणि त्यांनी फक्त त्याला शाळेत वर्गात घेत नव्हते। त्यांनी म्हणलं मी फक्त क्लासमधून पैसे आणतो म्हणून गेला त्यांनी, तिथं कटिंगला जाऊ म्हणून, मित्र सगळे चालले होते म्हणून, त्या कारणावरनं त्याला मारलेत। कधी आजची घटना आहे? हो, आजची घटना आहे। प्रिन्सिपलला मारलं का वर्ग शिक्षकाला? नाही, प्रिन्सिपलने। प्रकाश लोंढे। अच्छा, काय म्हणणे त्यांचं? काय म्हणणे? मारलेलं कबूल करतात तर काय झालं? का मारलं वगैरे नाही म्हणतात ते? आणि तसं काय बोललं नाही ते काय तुम्ही गेले नाहीत का त्यांच्याकडे चौकशी? नाही, पप्पा गेले होते त्यांचे। तुम्ही शाळेत विचारलं का आमच्या मुलाला मारले का वगैरे, काय मारलं, का बरं मारलं, काय बोलायला तर नाही सरांनी। मी सरांनी म्हणलो का कशाबरोबर मारलं तुम्ही, विचारलो सरांना। केसाचं कटिंगमुळे मारा, तुम्ही सांगायचं म्हणलो, आता नाही हे करायचं म्हणलं, असं मारण करायचं काय, त्याला काय कमी जास्त कोण जबाबदारी बोललो मी, काहीच बोलत तर सरांनी। मी सगळं कंप्लीट करतो म्हणून सरळ सिव्हिलला आलेलो। कुठं लागलं? त्याला कानाला लागलं होतं आणि गालावर मला पोटाला बी मारलेलं त्याला, लादा बुक्के मारल्यासारखं मारण केलं त्याला। तो रडत होता, मग फोन केल्यावर मी तिकडे गेले, मग सराला जाऊन विचारलो, मी सराला जाब देऊन बोलून विचारून मग त्याला हे करतो, मग कंप्लीट करतो, मग त्याला इथं घेऊन आलो सर। मग कंप्लेंट करतो वगैरे म्हणल्यावर काय म्हणले का? काय बोलणे ते दुसऱ्या सरांना पाठवलं, ते दाखवून घ्या म्हणून बोलले, एवढंच बोलले सर। काय कारण आहे नेमकं? आज शाळेत गेल्यावर काय म्हणले शिक्षक? सुरुवातीला काय म्हणले? शाळेत गेल्यावरती असेंब्ली झालं, पण केस कटिंगसाठी आम्हाला बाहेर हाकलले होते। मी पैसे घ्यायला बॅगेत गेलो, मग बॅगेत पैसे घेत होतो, तेवढं मध्ये सर त्यांनी बघून मला मारले, म्हणले कशाला तुम्ही पैसे ते घ्यायला क्लासमध्ये आलो, मग त्यासाठी मारले होते। कारण काय? कटिंग करून या म्हणून सांगत होते? किती दिवसांपासून सांगत होते? आता परवा दिवशीपासून पण नाही, कालच्यापासून सांगितलं सर। हे आता केस वाढलेले म्हणतात का ते? हा। शिक्षकाचं नाव काय मारलेले? प्रकाश लोंढे। प्रकाश लोंढे सर म्हणून मुख्याध्यापक आहेत का ते? हो। आणखीन कुणाला मारलेत का? असं काय आधी मारतात करतात वगैरे जास्त? आधी याच्या अगोदर पण आहेत 2-3 मित्र जण आहेत माझ्या बरोबर माझे 2 मित्र होते, त्यांना पण मारलेले। कुठं कुठं मारले आता तुला? मला आता इथं कानाला, इथं घालायला, त्याला पोटाला ते मारले होते। कशाने? पोटाला हाताने बुक्क्या मारलेत? हा। आणि गालाला कशाने? हातानेच? हा। चडी वगैरे वापरली नाही? नाही ना? आता काय त्रास काय होते? पोटाचा वगैरे काय त्रास आहे का? पोट दुखतंय आणि कान दुखत आहे। माझं नाव नरेंद्र जाधव, माझे बंधू परशुराम जाधव यांचे चिरंजीव लवकुश हे रोजर्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत आहेत। तिथले प्रिन्सिपल प्रकाश लोंढे सर यांनी केस वाढली म्हणून अमानुषपणे मारहाण केली। त्याच्यामध्ये त्याच्या लेफ्ट साईडच्या कानामधून ब्लडिंग होत आहे आणि पोटामध्येही मारहाण झालेली आहे। त्याच्या संदर्भात उपचारासंदर्भात मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले असता उपचार चालू आहे। आणि माझं एकच प्रशासनास विनंती आहे की शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांवरती अशा प्रकारे अमानुष मारहाण होती ते कुठं ना कुठं टाळलं पाहिजे विनंती आहे। आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी। तुम्ही पोलीस तक्रार वगैरे करताय का आता? हो, MLC दाखल केले सर मी। पोलिसांमध्ये तक्रार करणार? हो, करणार आहे सर मी। तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे नेमकं आता शिक्षकांना? ही जी घटना घडली आहे पुन्हा इतर विद्यार्थ्यांबरोबर अशी घटना घडू नये आणि शिक्षकांना त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, एवढंच विनंती आहे। होटल मदीना, एक बार खाओगे तो बार बार आओगे। खास रविवार के दिन सूफियानी बिरयानी और खास जुमा के दिन स्पेशल दालचा खाना, साथ में कद्दू की खीर और शीरखुरमा। हमारे यहाँ मटन दम बिरयानी, चिकन दम बिरयानी, कोफ्ता, अचार, मटन चाप, मटन मसाला, स्पेशल खीमा,
बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता मक्का मस्जिद के सामने, बीजापुर बेस, सोलापुर। खास सुबह में लजीज तहारी और पाया भी मिलेगा। प्रोप्राइटर अजहर पटेल।